नमस्कार. महिलेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनो जरा ऐका. नारी शक्ती वंदन विधेयक 2023 नाव किती भारी आहे, पण सामान्य जनतेच्या मनात सरळ प्रश्न आहे, खरंच महिलेचा सन्मान आहे का, की फक्त महिलेच्या नावाने मताचं राजकारण केलं जाते. सत्ताधारी म्हणतात आम्ही महिलेसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला, पण विरोधकांनी अडथळे आणले. विरोधक म्हणतायत हे विधेयक अपूर्ण आहे, महिलांना तात्काळ 33% आरक्षण द्या, आम्ही त्यासाठी तयार आहोत. मग जनता विचारते खरं कोण आणि खोटं कोण. जर महिलेची एवढी काळजी असेल तर आजच्या 540 लोकसभा जागांमध्ये 33% आरक्षण का दिलं नाही? इथून पुढच्या याच्यामध्ये का देत नाहीत? लागू करता येत नाही का? त्यासाठी नवीन मतदारसंघ, जनगणना, परिसीमन इतक्या अटी का? महिलांना न्याय द्यायचा की तारीख पुढे ढकलायची? का महिलेचं राजकारणासाठी वापर करायचा? आणखी एक प्रश्न, जे पक्ष महिलांसाठी इतके बोलतात त्यांनी स्वतःच्या पक्षातून किती महिलांना उमेदवारी दिल्या? लोकसभेत किती महिला आहेत? राज्यसभेत किती महिला आहेत? ज्या राज्यात तुमची सत्ता आहे तिथे मंत्रिमंडळात किती महिला आहेत? निर्णय घेणाऱ्या खुर्चीत किती महिला बसलेल्या आहेत? महिलेच्या नावाने घोषणा करणं सोपं आहे, पण महिलांना तिकीट देणं कठीण का वाटतं? तुम्ही रस्त्यावरती उतरता, आंदोलन करता, तुमच्या पक्षामध्ये किती महिला प्रतिनिधित्व करतायत पाहिले का? महिलेच्या नावाने भाषण करणं सोपं आहे, पण महिलांना नेतृत्व देणं कठीण का वाटतं? हा देशातील महिला दया मागत नाहीयेत, त्या हक्क मागतायत आणि त्यांना त्यांचा हक्क पाहिजे. त्यांना फोटो नको आहेत, त्यांना संधी हवी आहे, त्यांना टाळ्या नको आहेत, त्यांना निर्णय क्षमता हवी आहे, त्यांना आश्वासन नको, त्यांना तात्काळ अंमलबजावणी हवी आहे. 4-2 महिला पुढे येणार आणि पक्षाचं प्रतिनिधित्व करणार हे चालणार नाही. महिलेला फक्त मतदार म्हणून वापरायचं आणि सत्तेतून दूर ठेवायचं हे आता चालणार नाही, कारण महिला हुशार झालेल्या आहेत. जो खरोखर महिलेच्या बाजूने आहे, त्यांनी आजच आपल्या पक्षात 33% तिकीट द्यावं, प्रत्येक निवडणुकीमध्ये महिलेला 33% द्यावं. आजची निर्णय क्षमता, आजचं नेतृत्व, कारण महिला सन्मान विधेयक नाही तर प्रत्यक्ष संधीने सक्षम होते. महिलेच्या नावाने राजकारण करणं जरा बंद करा आणि सर्वप्रथम पहिलं पाऊल हे आपल्या पक्षातून उचला आणि आपल्या पक्षात पहिलं 33% महिलेना हिस्सा द्या, 33% महिलेना प्रतिनिधित्व द्या. म्हणजे तुम्हाला देशातल्या 33% महिलेसाठी लढता येईल. आणि सरकारचा जो हट्टास आहे की 850 जागा केल्यानंतर आम्ही 33% आरक्षण देऊ, तर आजच आरक्षण देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे महिला अजून तुमच्यावरती खुश होतील आणि महिलेलाही वाटेल की आम्हाला न्याय मिळाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.